रोजच्या आयुष्यात आपण कितीतरी गोष्टी विकत घेतो नाही का? अगदी साध्या चहाच्या कपापासून ते नव्या फोनपर्यंत. पण कधी विचार केलाय की ह्या अगदी सामान्य वाटणाऱ्या कृतीमागे कायद्याचं एक मोठं जाळं आहे? आज आपण हेच कोडं उलगडणार आहोत की आपल्या प्रत्येक खरेदीवर चक्क 2 वेगवेगळे कायदे कसे राज्य करतात. समजा आपण सकाळी एक कॉफी घेतली. झालं. कायदेशीर भाषेत सांगायचं तर आपण एक करार केलाय. पण खरा प्रश्न इथे सुरू होतो. ह्या करारावर नेमका कोणता कायदा लागू होणार? कारण गंमत अशी आहे की इथे एक नाही तर 2 कायदे लागू होऊ शकतात. आणि म्हणूनच हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. हे बघा, प्रत्येक विक्री म्हणजे करार असतोच, हे अगदी खरंय. पण प्रत्येक करार म्हणजे विक्री नसते, बरोबर? म्हणजे घर भाड्याने देणं किंवा नोकरीचा करार हे सुद्धा करारच आहेत, पण त्यात वस्तूंची विक्री नाहीये. आणि याच फरकामुळे एक कायदेशीर गोंधळ तयार होतो की अरे मग वस्तू खरेदी करताना नक्की कोणते नियम पाळायचे. तर ह्या कोड्याचं उत्तर आहे 2 वेगळ्या नियमपुस्तिकांमध्ये. पहिली आहे भारतीय करार कायदा 1872. याला आपण म्हणूया जनरल रूल बुक. म्हणजे हा कायदा सगळ्याच प्रकारच्या करारांना लागू होतो. आणि दुसरी आहे वस्तू विक्री कायदा 1930. ही आहे स्पेशलिस्ट रूल बुक. ही फक्त आणि फक्त वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी बनवली आहे. मग खरा पेच इथे आहे. जेव्हा दोन्ही नियम लागू होतात तेव्हा नेमकं काय करायचं? आणि याचं उत्तर या दोन्ही कायद्यांमध्येच लपलेलं आहे. तिथे एक असं महत्वाचं कलम आहे जे एका पुलासारखं काम करतं. ते या दोन्ही कायद्यांना जोडतं आणि आपल्याला नेमकं सांगतं की कोणता कायदा कधी वरचढ ठरणार. हा पूल म्हणजे वस्तू विक्री कायद्याचं कलम 3. हे कलम काय म्हणतं ते अगदी सोपं आहे. ते म्हणतं की करार कायद्यातले जे नियम अजूनही लागू आहेत ते वस्तूंच्या विक्रीला सुद्धा लागू राहतील. पण इथे एक मोठा पण आहे. जर वस्तू विक्री कायद्यात त्याच गोष्टीबद्दल काहीतरी वेगळं किंवा विसंगत लिहिलेलं असेल तर मात्र वस्तू विक्री कायद्याचंच ऐकावं लागेल. चला आता हे जरा तोडून बघूया. सगळ्यात आधी पहिला भाग. जरी वस्तू विक्री कायदा एक स्पेशल कायदा असला तरी त्याचा पाया मात्र सामान्य करार कायदाच आहे. म्हणजे काय तर करार कायद्यातली काही बेसिक मूलभूत तत्त्व प्रत्येक विक्रीच्या कराराला लागू होतातच. ही ती मूलभूत तत्त्व आहेत ज्यांच्याशिवाय कोणताही करार होऊच शकत नाही. जसं की एक प्रस्ताव हवा, त्याला स्वीकृती हवी, दोन्ही बाजूंची संमती हवी, तीही दबावाशिवाय. करार करणाऱ्यांची क्षमता म्हणजे वय, मानसिक स्वास्थ्य वगैरे. आणि अर्थातच कायदेशीर मोबदला. हे सगळं येतं भारतीय करार कायद्यातून. हाच प्रत्येक विक्रीचा भक्कम पाया आहे. ठीक आहे, पाया तर पक्का झाला. पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. काय होतं जेव्हा या 2 कायद्यांमध्येच भांडण लागतं? म्हणजे समजा करार कायदा म्हणतो ए करा आणि वस्तू विक्री कायदा म्हणतो बी करा. मग कोणाचं ऐकायचं? इथे कायद्याचं एक खूप महत्त्वाचं तत्त्व समोर येतं. ऐकायला जरा अवघड वाटेल पण खूप सोपं आहे. ते आहे लेक्स स्पेशालिस डेरोगाट लेगी जनराली. हो, हे लॅटिन आहे, पण याचा सरळ सरळ अर्थ असा की विशेष कायदा नेहमी सामान्य कायद्यावर मात करतो. हे एक प्रकारे कायद्याच्या दुनियेतलं ट्रम्प कार्ड आहे. म्हणजेच जेव्हा कधी वस्तूंच्या विक्रीबद्दल ह्या 2 कायद्यांमध्ये थेट संघर्ष होईल तेव्हा डोळे झाकून वस्तू विक्री कायद्याचं ऐकायचंय. का? कारण तो त्या विषयासाठीचा स्पेशलिस्ट किंवा तज्ज्ञ कायदा आहे. एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल. समजा आपण एक वस्तू घेतली आणि त्यात एक छोटासा दोष निघाला. याला कायद्याच्या भाषेत वॉरंटीचं उल्लंघन म्हणतात. आता सामान्य करार कायद्यानुसार कदाचित आपल्याला पूर्ण करारच रद्द करायचा अधिकार मिळाला असता. पण थांबा, वस्तू विक्री कायदा जो स्पेशल कायदा आहे तो मध्ये येतो आणि म्हणतो नाही, वस्तू परत करू शकत नाही, पण हो, नुकसान भरपाई नक्की मागू शकता. आणि इथे ह्याच स्पेशल कायद्याचं ऐकलं जातं. पण मग असा प्रश्न येतो की कायद्याची अशी रचना का केली असेल? म्हणजे हे 2 लेव्हल्स का बनवलेत? यामागे खूप जबरदस्त लॉजिक आहे. यामुळे आपली कायदेशीर प्रक्रिया खूप जास्त सोपी आणि स्पष्ट होते. या सिस्टममुळे 3 फायदे होतात. पहिलं म्हणजे पुनरावृत्ती टळते. म्हणजे स्पेशल कायद्याला परत परत बेसिक गोष्टी सांगायची गरज पडत नाही. दुसरं, कायद्याला एक पूर्णता येते. जिथे स्पेशल कायदा काहीच बोलत नाही तिथे जनरल कायदा ती जागा भरून काढतो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, कायदेशीर निश्चितता येते. म्हणजे कोर्टाला आणि आपल्याला सगळ्यांनाच एक स्पष्टता मिळते की कोणत्या परिस्थितीत कोणता नियम वापरायचा.
याला समजण्यासाठी ना एक मस्त आधुनिक उदाहरण आहे. आपला जो भारतीय करार कायदा आहे त्याला समजा आपल्या फोनचे ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे अँड्रॉइड किंवा iOS, आणि वस्तुविक्री कायदा म्हणजे त्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारं एक स्पेशल ॲप, जसं की कॅमेरा ॲप. बघा, फोन चालवण्यासाठी OS तर लागतेच, पण फोटो कसा काढायचा ह्याचे खास नियम तर ते ॲपच ठरवतं ना. अगदी तसंच आहे हे. तर आता आपल्याला हे स्पष्ट झालंय की प्रत्येक खरेदीमागे कायद्याची एक किती हुशारीने बनवलेली सिस्टीम काम करते. पण एक लक्षात घ्या, हे स्पेशल कायदा जनरल कायद्यावर मात करतो हे तत्त्व फक्त खरेदी विक्रीपुरतं नाहीये. हे कायद्याच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात वापरलं जातं. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हेच तत्त्व आपल्याला इतर कुठे कुठे लागू झालेलं दिसतं.